हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वजडी. वजडीचे बरेचसेच टाईप आहेत. ही थोडीशी रस्सा टाईपच केली होती, म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आपली भाकरीसोबत खाता येईल या पद्धतीने बनवलेली. आणि वजडी मला सांगा कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये, कारण माझ्या घरात वजडी हा प्रकार मला, माझ्या आईला, माझ्या भावाला आणि माझ्या पप्पांना, पप्पा काही जास्त खात नाहीत पण आम्हाला आवडते. आणि माझ्या आईची आई, माझ्या आजीमुळे ते आम्हाला फार आवडायला लागलं, कारण आम्ही जेव्हा आजीकडे जायचो त्यावेळेला ती असेच नवीन नवीन पदार्थ बनवायची. तर आज आपण बनवणार आहोत वजडी. मला बनवता येत नाही, हे सगळं माझ्या आईने बनवलेलं आहे. तर आपण बनवणार आहोत वजडीची रेसिपी. चला तर पाहूया. सगळ्यात अगोदर आईने वजडी मार्केटमधून आणली. तिला थंड पाण्याने नॉर्मल वॉश 2 ते 3 वेळा केलं. त्याच्यामध्ये जे पण काही टाकावं असेल किंवा काप कटिंग करताना किंवा ते वजडी आहे म्हटल्यावर थोडंसं क्लीन मस्ट असतं. मग 2-3 पाण्यामध्ये तिने थंड पाण्याने रेग्युलर वॉश केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिने पीठ टाकलं. कसं, ज्वारीचं पीठ. त्या पिठाने तिला चांगली प्रॉपर क्लीन केली, चोळली, त्याची जी काय घाण असेल ती काढली. त्याच्यानंतर तिने गरम पाणी, म्हणजे उकळलं पाणी, त्या उकळल्या पाण्यामध्ये तिने ही वजडी टाकली. प्रॉपर त्याला क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर तिनं त्याची अशी छोटी छोटी कटिंग केली. क्लिनिंग प्रोसिजर लेंदी आहे. त्याच्यानंतर कटिंग केल्यानंतर साईडला ठेवून दिलं आणि ही वाटपाची तयारी केली. त्याच्यासाठी तिने काळे मिरे, लवंग, थोडीशी दालचिनी, तो घेतलेला आहे खडा मसाला. त्याच्यानंतर खोबरं बारीक केलेलं, सुकं खोबरं, त्याच्यानंतर लसूण, थोडंसं जिरं आणि मग आहे आपला नेहमीप्रमाणे वाटपाचाच मसाला आहे, जास्त काही नाही आहे. मग त्याच्यात थोडासा तिने बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकला आणि आपली सर्वात फेवरेट म्हणजे काय तर कोथिंबीर, ते तिने मस्तपैकी वाटपाला करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आपण जे नखरे करतो ना, कढीपत्ता खाऊ नये यासाठी जे, मग ते नखरे करू नये म्हणून तिने कढीपत्ता पण मसाल्यामध्ये बारीक करून घेतला. मला नाही आवडत कढीपत्ता, मग त्या हिशोबाने तिने सगळा मसाला बनवून घेतला. त्याच्यानंतर चला फोडणी देऊया. यावेळेला फोडणी जर आम्ही कुकरमध्येच दिलेली आहे. जनरली गावी ती टोपात करते, पण मुंबईला कसं तेवढे मोठे टोप पण नाही आहेत आणि कुकर माझ्याकडे हा बेस्ट ऑप्शन आहे की कमी वेळात पटकन शिजून जातं आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग मस्त तेल टाकलं. तेलामध्ये फोडणीसाठी आपण कढीपत्ता टाकला, थोडासा तिने बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, थोडा खडा मसाला टाकला आणि मस्तपैकी भाजून घेतले. आणि तो थोडासा लालसर झाला की मग तिने टोमॅटो टाकलं आहे. मग मस्तपैकी तिने सगळं हलवून घेतलं. त्याला पूर्ण बारीक स्मॅश होईल त्या पद्धतीने. स्मॅश हा वर्ड प्रॉपर नाही आहे, बट तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तिनं ते पूर्ण प्रॉपर भाजल्यानंतर त्यात जे वाटप केलं होतं ते वाटप तिने त्याच्यामध्ये टाकलं. मस्तपैकी ढवळून घेतलं. ढवळून हलवून म्हणजे थोडक्यात ते मिक्स पूर्ण करून घेतलेलं आहे. तिला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून तिने परत तेल ॲड केलं आणि मंद आचेवरती तिने सगळं भाजून घेतले प्रॉपर. कारण यावेळेला वाटपासाठी मी भाजून खोबरं वगैरे नाही घेतलेलं, कच्चाच वाटप केलेलं. त्याच्यामुळे जेव्हा ते वाटप भाजायची वेळ आली तेव्हा तिने तिला प्रॉपर बारीक गॅस करून, जेणेकरून तो कच्चा लागू नये आणि त्याचा एक वेगळाच फ्लेवर येऊ नये म्हणून तिने प्रॉपर त्याला भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट, हा घाटी मसाला जो मला आईच बनवून देते, घाटी मसाला थोडासा मिक्स करून घेतला तेलामध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडासा मटन मसाला टाईप होतं, मी म्हटलं बनवून टाकायचं आहे तर काय, तर ती म्हणली नको, त्याची टेस्ट वेगळी येईल. म्हणून आम्ही फक्त घरगुती मसाला जो आपला लाल तिखट गावावरून बनवून माझी आई मला देते, घाटी मसाला, तोच फक्त टाकला आणि मस्तपैकी हलवून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ही क्लीन कटिंग करून ठेवलेली वजडी सोपटचा तो अजून एक प्रकार आहे. कोणाला त्याचं नाव येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माझ्या आईचं असं मत आहे की त्याच्यासोबत म्हणजे वजडीसोबत जे दुसरा एक प्रकार आहे तो असेल तरच त्याला टेस्ट उत्तम लागते. फक्त नुसती वजडी बोलायचं त्याला तेवढी टेस्ट लागणार नाही. त्यामुळे तिने त्या दोन्ही गोष्टी आणल्या होत्या सोबत. मस्तपैकी कुकर लावला. कुकरवरती मोजून 4 शिट्ट्या केल्या. फर्स्ट शिट्टी मोठ्या गॅसवर आणि 3 शिट्ट्या बारीक गॅसवर. आणि नंतर त्यासोबत खायचं काय, तर आई म्हणली आपण ज्वारीची भाकरी करूया. मग माझ्या आईने मस्तपैकी तवा गरम केला. पहिली भाकरी तव्यात, जुनी परंपरा, एक भाकरी तव्यात, एक भाकरी परातीत, अशा प्रकारे मी मस्तपैकी शूट करत होती. आई बनवत होती. किचनचा ताबा आईकडे होते आणि फायनल रेसिपी तयार आहे. काय तर वजडीचा थोडासा पातळ, थोडासा घट्ट, म्हणजे एक रबरबीत टाईप के बनवलेला आहे आणि सोबत एक छोटासा बोंबील फ्राय केला आहे. आणि ही आहे फायनल डिश. थँक्यू.